नांदेड महानगरपालिकेची रणधुमाळी चालू आहे। प्रभाग क्रमांक 20 मध्ये संभाजी ब्रिगेडचे सर्व उमेदवार इथं उपस्थित आहेत। तर यानंतर या प्रभागाच्या नेमकं समस्या काय तुम्ही काय सांगाल? मी अर्चना शिवाजी उर्फ बाळू हंबर्डे संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रभाग 20 क्रमांकमधून उभी आहे। सर्वसाधारण महिलेमधून मी उभी आहे। आम्ही सर्वे करत असताना प्रचार करत असताना इथे रस्त्यावर खूप कचऱ्याचा केर कचरा पसरलेला आहे। तसेच ड्रेनेजची व्यवस्था नाही, रस्ते खराब झालेले आहेत। तरी आम्ही ते दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तरी तुम्ही आम्हाला शिलाई मशीन या मशीनवर मतदान करून आम्हाला विजयी करा। या ठिकाणी तुम्ही एक महिला उमेदवार आहात, नेमकं महिलांच्या समस्या काय आहेत आणि काय सांगाल तुम्ही? महिलाला इथं नगरपालिकेमध्ये दवाखाना उपलब्ध नाही आहे। तो दवाखाना उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करणार आहोत। या जे प्रभाग 20 क्रमांक आहे यामध्ये स्वच्छता व पाणी, लाईट हे कशी व्यवस्था आहे, काय सांगाल तुम्ही? येथे खंब्यावर वगैरे लाईटची व्यवस्था नाही आहे। रात्रीला जर कोणी येत असेल तर त्यांना अंधार इथं पसरलेला दिसते, त्यांना जाता येताना त्रास होतो। खंब्यावर लाईटची व्यवस्था नाही आहे। पाणी 3ला 4ला सकाळी येत आहे, त्यासाठी महिलांना खूप अडचणी होत आहेत। त्यासाठी पाण्याची व्यवस्था आणि लाईटची व्यवस्था करण्यासाठी आम्ही सभागृहामध्ये हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करू। त्यासाठी तुम्ही आम्हाला मतदान करून आम्हाला विजयी करा। या ठिकाणी शेवटचे 2 ते 3 दिवस राहिलेले आहेत। प्रभागामध्ये तुम्ही प्रत्येक घर ना घर, प्रत्येक महिला, प्रत्येक ज्येष्ठ नागरिक सर्वांशी संपर्क साधत आहात। तर त्यांच्याकडून कशा प्रकारचा तुम्हाला प्रतिसाद मिळत आहे, काय सांगाल तुम्ही? ते सांगत आहेत की आतापर्यंतचे जे नगरसेवक आहेत त्यांनी आतापर्यंत इथं कोणतीही सुविधा उपलब्ध करून दिली नाही। तरी आम्ही तुम्हाला मतदान देऊ, पण आमच्या समस्या ज्या काही पाण्याच्या आहेत, ज्या काही केर कचऱ्याच्या आहेत, तसेच व्यवस्थित घंटागाडी येत नाही, त्या सगळ्या समस्या दूर केल्या तर तुम्हाला आम्ही प्रतिसाद देऊ असा त्यांचा विश्वास आहे। आणि काही महिलांचे KYC रखडलेले आहेत लाडक्या बहिणीचे। त्यानंतर तुम्ही जर समजा प्रभागामधून जनतेने तुम्हाला विश्वास दाखवला आणि जर निवडून आलात तर काय विकास करण्याची तुमची इच्छा आहे, काय